आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत ज्याने बाळाचं वजन वाढेल, बाळाची ग्रोथ चांगली होईल आणि बाळाचं देखील मेंदूच्या विकासासाठी देखील चांगलं असेल। मी सगळे फायदे सांगणार आहे व्हिडिओमध्ये, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, कारण की मी रोज बेबीची रेसिपी अपलोड करत असते। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। हे माझं बाळ जे आवडीने खातं ते तुमच्यासोबत मी शेअर करते। एक आई म्हणून मी खूप सारं सर्च करते आणि बेबीला देते, त्याला आवडले की तुमच्यासोबत मी शेअर करते। इथे मी पोहे घेतले आहेत आणि पोहे आपल्याला छान धुवून घ्यायचे आहेत, एक 2 ते 3 पाण्याने, आणि खजूर देखील घेतलाय। बेबी जरा मोठा असेल, 7-8 महिन्याचा असेल तर तुम्ही 2 खजूर घेऊ शकता आणि माझं सपोज बाळ जर 6 महिन्याचा असेल तर 1 खजूर आपल्याला इनफ आहे। बघा, पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतात, त्याच्यामुळे बाळाला दिवसभर खेळण्यासाठी ऊर्जा मिळते। आता आपण पोहे धुवून घेऊयात। आणि खजूरमुळे ना बाळ अगदी आवडीने खातो। खजूरमध्ये नॅचरल गोडवा असल्यामुळे बाळ आवडीने खातो आणि खजूरमध्ये आयर्न असते, त्यामुळे बाळाला रक्ताची कमतरता जाणवत नाही आणि ॲनिमिया सारखे आजार जे असतात ते टाळायला मदत होतात। त्यामुळे आपल्याला बेबीला नेहमीच हेल्दी आहार दिला पाहिजे, जेणेकरून आपलं बाळ लवकर आजारी पडणार नाही। ही रेसिपी तुम्ही 6 ते 12 महिन्याच्या बाळापर्यंत, 2 वर्षाच्या बाळापर्यंत पण देऊ शकता। फक्त याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करा जर बेबी तुमचा मोठा असेल तर। बेबी एक 6 ते 8 महिन्याचा असेल तर आपल्याला ही जसं व्हिडिओमध्ये दाखवते ते अगदी आपल्याला पुरेसं आहे। आणि पोहे अगदी हलका पचायला सोपे आहेत, त्याच्यामुळे बाळाच्या पोटासाठी अगदी परफेक्ट आहे। छान धुवून घेतलं, 5 मिनिटं मी भिजायला ठेवलं होतं आणि आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात। मिक्सरला ते छान असं वाटून घेतलं आहे। 5 मिनिट तुमच्याकडे वेळ असेल, अगदी 2 ते 3 मिनिट जर तुम्ही भिजत ठेवलं ना, छान भिजलं जातं आणि स्मूथ आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आणि अगदी जर बाळ तुमचं 7 महिन्याच्या पुढील असेल तर तुम्ही घी नक्की टाका आणि बाळ अगदी छोटं असेल तर तुम्ही अशाप्रमाणे बनवू शकता। पोहे आणि खजूर याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे। हेल्दी वेट गेनसाठी बाळाला उपयोगी पडतं आणि बाळ खरंच खूप आवडीने खात होतं माझं हे। खजूरमध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात, बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटला सपोर्ट करतात आणि खजूर फायबरयुक्त असल्यामुळे बाळाला कॉन्स्टिपेशनचा म्हणजे शौचालयाचा त्रास होत नाही। आणि छान इथे आपण शिजून घेऊयात। 6 ते 7 महिन्याचा बाळ असेल तर अगदी पातळ कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे, अगदी पाण्यासारखं लिक्विड टाईप आपल्याला हवं आहे, कारण की बाळ आपलं अजून खूप लहान असल्यामुळे त्याला असं गिळायला त्रास नको, त्यामुळे अगदी पाण्यासारखं। आणि पहिल्यांदाच बेबीला देत असाल तर अगदी 1 ते 2 चमचे पुरेसा आहे। आणि बाळाला सवय लागली, 3 दिवसाचा रूल पाळा आणि बाळाला कुठलाही त्रास झाला नाही तर तुम्ही अगदी वाटी बेबीला देऊ शकता। आणि इथे आपलं बनवून तयार झाले आहे खजूर आणि पोह्याची पेज। आणि मी बेबीचे रोज व्हिडिओ अपलोड करत असते, त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा। असे अनेक अजून 6 महिन्याच्या बाळासाठी वगैरे 1 वर्षाच्या बाळापर्यंत अनेक व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता। आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। आणि हो, अजून दुसरा कुठला व्हिडिओ हवा आहे तुम्हाला, तुमचा बेबी किती मंथचा आहे मला नक्की कमेंटद्वारे कळवा, कारण की त्यानुसार मी व्हिडिओ पोस्ट करत असते। चला बाय, थँक्स फॉर वॉचिंग, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।